हॅलो यूट्यूब फॅमिली, मी दिशा भगत आजच्या नवीन व्लॉग नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करते। तर आजचा व्लॉग हा लय दिवसाचा शूट करून ठेवलेला आहे, पण एडिट करणं नव्हता होत म्हणून अपलोड करायचा राहिला। आज आम्ही चाललो होतो शिलाँग वरून घरी। तर चला कंटिन्यू करा आजचा व्लॉग आणि शेवटपर्यंत नक्की पहा। तर आजच्या व्लॉगचं टॉपिक म्हणजे आम्ही चाललो होतो उमानंद महाराज यांच्या टेम्पलमध्ये। हे मंदिर त्याचं गुवाहाटीले आहे। गुवाहाटीत पाण्याच्या मधात त्याचं एक मंदिर आहे। तर चला पाहू आपण कसं आहे। तर सगळ्यात पहिले आम्ही एंट्रीवर पोहोचलो। गाडीची गर्दी इतकी होती की बस रे बावा। आणि शिलाँगले काहीच गर्मी नव्हती, इथं एवढी गर्मी होऊन राहिली ती की बाप रे। तर पाहू शकता जहाज आता पाण्याच्या मधात आहे, म्हणजे जहाजानंच जावं लागेल ना। तर चालू होती आमची तिकीट फाडायची प्रोसिजर। इथं एका माणसाची तिकीट आहे 200 येणं आणि जाणं आहे। फाडली आम्ही तिकीट। आता चाललो आम्ही जहाजात बसाले। आणि मी फर्स्ट टाइम जहाजात बसून राहिली। आतापर्यंत बोटमध्ये बसली आहो, पण जहाजात फर्स्ट टाइम बसून राहिली। तर चला पाहू जहाजातला एक्सपिरियन्स कसा होते। पाहू शकता इथचा व्ह्यू किती मस्त दिसून राहिला। तो आता चाललो होतो आम्ही जहाजाच्या अंदर। पाहू शकता अंदरून जहाज कसा आहे। तर सगळी सीटिंग अरेंजमेंट केली आहे येईन इथं। या जहाजाले आहेत 2 फ्लोर। आता आम्ही आला आहे सेकंड फ्लोरवर। सेकंड फ्लोरवरून नजारा पहा किती मस्त दिसून राहिला। तर हे होय ब्रह्मपुत्रा नदी। ब्रह्मपुत्र नदीच्या मधात ते मंदिर आहे। तर चला मग जहाज निघाला। आता थोडंसं जहाजाच्या फ्रंट साईडले आलो आम्ही। पहाव म्हटलं काठावर जाऊन जरासं कसं वाटते। तर पाहू शकता जहाज किती मोठं वाटते। आणि आम्ही आलो तो काठावर। मला तर एवढा भेव लागून राहिला ना खाली पाहून, मला असं वाटू राहिलं पडतो की काय। आम्ही आलो होतो आता नदीच्या मधात एकदम। ते दुसरं जहाज दर्शन घेऊन वापस चाललो होतं। हे समोरचं जे बेट दिसून राहिलं तिथं आहे उमानंद टेम्पल। फायनली आम्ही पोहोचलो उमानंद टेम्पलवर। आता चाललो आम्ही वरती। इथं पण पायऱ्या आहेत। 3-4 दिवस फिरून एवढे पाय दुखून राहील ते। आता एवढ्याशा पायऱ्या चढणं लयच मुश्किल होऊन राहील। तर काय करता बा, जाच लागते, नाही तर काय डबल येऊन राहिलो आपण इथं। पाहू शकता गेट। आता आलो आम्ही मंदिराच्या अंदर। मंदिराच्या अंदरचा परिसर पाहू शकता किती मस्त आहे। तर आणि मंदिराच्या अंदर घुसताच आम्हाला एवढी मोठी लाईन दिसली। मी म्हटलं अरे बापरे, अजून किती वेळ उभं राहा लागन। हे मूर्त होय वाटते दुरून दर्शनाची। फायनली लाईन संपत येऊन राहिली ना। आता आम्ही चाललो अंदर। अंदर पाहू शकता निरा अंधाराचा आहे, काहीच दिसत नाही आहे। आणि तर मोबाईल अलाउड नाही आहे अंदर। मग झालं बाई आमचं दर्शन। आता आलो आम्ही बाहेर। आल्या बाई अजून पायऱ्या, निरा पायऱ्यांचा माझा जीव कचाटला सगळा। बस इथचंच बाजूचं हनुमान मंदिर। वरची भाषा आसामी आहे। मग उतरता फ्रूट चाट दिसली। आम्ही फ्रूट चाट खाल्ली बाई जराशी, लय थकला होता जीव। मग आला आमचं जहाज। आता चाललो आम्ही जहाजात बसाले। आता जायच्या वेळेस आम्हाला वेगळा जहाज घ्यायला आलता। इथं मस्त मोकळं वातावरण होतं। आणि हे सगळ्यात खालचा फ्लोअर होय। मला तर इथून एवढं जवळ दिसू राहील तर पाणी की बस। पहिल्याच्या जहाजापेक्षा तर या जहाजात अजून मला भेव लागून राहील। तर फायनली आलो बाई आमच्या स्पॉटवर आम्ही। आता उतरू जहाजातून। दरवाजात एवढी गर्दी झाली ती उतराच्या वेळेस की बापरे। मग बसलो होतो बसमध्ये। आता चाललो आम्ही कॅम्पले जासाठी। तर चला भेटू मग नंतरच्या ब्लॉगमध्ये। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। बाय बाय।